माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय वेल्डिंगमध्ये झालेली एक छोटीशी चूक किती मोठी समस्या बनू शकते? हो, आणि आज आपण याच वेल्डिंगच्या जगात डोकावणार आहोत. आपण समजून घेऊया वेल्डिंगमधील दोष, ज्यांना ओळखणं आणि सुधारणं हे कोणत्याही निर्मिती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत घडणीतील त्रुटींपासून. मग पाहूया पृष्ठभागावर दिसणारे दोष आणि त्यानंतर त्या खाली लपलेल्या समस्या. पुढे आपण प्रतिबंध आणि सुधारणा यातला फरक समजून घेऊ आणि शेवटी एक परफेक्ट वेल्ड कसा करायचा याची एक ब्ल्यूप्रिंट तयार करू. चला तर मग सुरू करूया. चला आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. घडणीतील त्रुटी म्हणजे एक चांगला मजबूत वेल्ड अचानक खराब का होतो? असं काय होतं की सगळं गणितच चुकतं? या प्रश्नांच्या मुळाशी आहे आपल्या आजच्या चर्चेचा म्हणा ना खलनायक, म्हणजेच वेल्डिंग डिफेक्ट. मग हा वेल्ड डिफेक्ट म्हणजे नेमकं काय? बघा, हा काही फक्त वरवरचा डाग किंवा ओरखडा नाहीये. नाही, ही एक अशी मूलभूत आतून पोखरून काढणारी चूक आहे जी त्या संपूर्ण जोडणीचा पायाच हलवून टाकते. आणि मग काय, ती जोडणी आवश्यक ताकद किंवा भार पेलूच शकत नाही. आणि जर वेल्ड खराब असेल तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याची कल्पना करा. जोडणीची ताकद तर कमी होतेच, पण त्यामुळे प्रभावी जाडीही कमी होते. जोडणीचे मूळ गुणधर्मच बदलून जातात. शिवाय त्यासाठी लागलेली मेहनत, वापरलेलं साहित्य सगळं वाया जातं, दिसतंही खराब. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघाताचा धोका प्रचंड वाढतो. म्हणजे थेट परिणाम सुरक्षा, खर्च आणि क्वालिटी या सगळ्यावर होतो. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी त्या दोषांबद्दल बोलूया जे लपून राहत नाहीत, म्हणजे जे वेल्डच्या पृष्ठभागावर अगदी स्पष्ट दिसतात. यांना ओळखणं तसं सोपं असतं. यातला पहिला दोष आहे अंडरकट. इथे काय होतं तर वेल्डच्या कडेला अगदी टोकाशी एक लहानशी खाच तयार होते. असं वाटतं जणू मूळ धातूचा थोडा भाग कोणीतरी कोरून काढलाय. आणि ही छोटीशी खाच त्या जोडणीची ताकद आणि जाडी दोन्ही कमी करून टाकते. बरं, मग हा अंडरकट होतो तरी का? याची 3 मुख्य कारणं आहेत. 1. करंट खूप जास्त असणं. 2. वेल्डिंगचा वेग गरजेपेक्षा जास्त असणं. आणि 3. इलेक्ट्रोडचा अँगल म्हणजेच कोन चुकणं. आता यावर उपाय काय? अगदी सोप्पं आहे. जे चुकलंय तेच बरोबर करायचं. म्हणजे करंट योग्य सेट करायचा, वेल्डिंगचा स्पीड बरोबर ठेवायचा आणि अँगल अचूक राखायचा. अगदी सरळ गणित आहे. आता पुढचा दोष बघूया, ओव्हरलॅप. इथे काय होतं माहितीये? वितळलेला धातू मूळ धातूमध्ये मिसळून एकजीव होण्याऐवजी फक्त त्याच्यावर पसरतो. असं वाटतं जणू काही तो वरून नुसता चिकटवलाय. साहजिकच अशी जोडणी अजिबात मजबूत नसते. आणि गंमत म्हणजे ओव्हरलॅपची कारणं ही अंडरकटच्या अगदी उलट आहेत. तिथे करंट आणि वेग जास्त होता, इथे करंट कमी असतो आणि आर्क ट्रॅव्हलचा वेग मंद असतो किंवा आर्क खूप लांब असतो. आणि उपाय पुन्हा तेच, कारणं दुरुस्त करा, योग्य करंट वापरा, योग्य वेग ठेवा आणि आर्कची लांबीसुद्धा योग्य राखा. आता 2 अशा समस्या पाहूया ज्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिसतात. एका बाजूला आहे अतिरिक्त बहिर्वक्रता, म्हणजे वेल्ड खूप जास्त फुगीर दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे अतिरिक्त अंतर्वक्रता, जिथे वेल्ड आतल्या बाजूला जास्त खोलगट झालेला दिसतो. पण दिसले जरी विरुद्ध असले तरी दोन्हीही चुकीच्या वेल्ड प्रोफाईलचीच उदाहरणं आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या दोन्ही विरुद्ध दिसणाऱ्या समस्यांची कारणं बऱ्यापैकी सारखीच आहेत. जसं की इलेक्ट्रोडची अयोग्य हाताळणी, वेल्डिंगचा जास्त वेग किंवा चुकीचा कोन. याचाच अर्थ यावरचा उपाय एकाच गोष्टीमध्ये दडला आहे, आणि तो म्हणजे योग्य तंत्र आणि सराव. इलेक्ट्रोडची योग्य हाताळणी जमली की या दोन्ही समस्या टाळता येतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण वरवर दिसणाऱ्या समस्या पाहिल्या, पण खरी आव्हानं तर आत लपलेली आहेत. चला आता आपण वेल्डच्या आत पृष्ठभागाखाली लपलेल्या धोक्यांबद्दल बोलूया. हे दोष जास्त धोकादायक असतात कारण ते उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. यामधला सर्वात गंभीर आणि धोकादायक दोष म्हणजे क्रॅक्स, म्हणजेच तडे. हे तडे म्हणजे केसा एवढ्या बारीक विभाजन असतं जे वेल्डमध्ये कुठेही होऊ शकतं, पृष्ठभागावर किंवा अगदी आत खोलवर. आणि हे तडे जोडणीला इतकं कमकुवत करतात की ती कधीही कोणत्याही क्षणी तुटू शकते. मग हे धोकादायक तडे जातात का? याची मुख्य कारणं आहेत चुकीच्या इलेक्ट्रोडची निवड किंवा धातूचं खूप पटकन थंड होणं, ज्यामुळे त्यात ताण निर्माण होतो. म्हणूनच हे टाळण्यासाठी योग्य इलेक्ट्रोड, विशेषतः कमी हायड्रोजन असलेला इलेक्ट्रोड निवडणं फार महत्त्वाचं आहे. आणि धातूला एकदम थंड होऊ द्यायचं नाही, त्याला हळूवारपणे थंड करायचं. यासाठीच वेल्डिंगच्या आधी प्री हीटिंग आणि नंतर पोस्ट हीटिंग यांसारख्या प्रक्रिया वापरल्या जातात.
पुढचा लपलेला शत्रू आहे पोरोसिटी आणि ब्लो होल्स. हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर वेल्ड धातू थंड होताना त्यात अडकलेले गॅसचे छोटे छोटे बुडबुडे, जसं केकच्या आत हवा राहते तसंच काहीसं. आणि हे बुडबुडे त्या धातूला आतून पोकळ आणि कमकुवात करतात. आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे अशुद्धता. मग ते तेल असो, गंज असो, रंग असो किंवा साधा ओलावा, या गोष्टींमुळेच गॅस तयार होतो आणि आत अडकतो. म्हणूनच पोरोसिटी टाळण्याचा एकच रामबाण उपाय आहे, आणि तो म्हणजे स्वच्छता. वेल्डिंग करण्यापूर्वी पृष्ठभाग आणि साहित्य अगदी घासून पुसून स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचा अंतर्गत दोष आहे स्लॅग इन्क्लुजन. याची कल्पना करणं खूप सोपं आहे. समजा आपण दोन गोष्टी चिकटवण्यासाठी गोंद वापरतोय आणि त्या गोंदाच्या थरांमध्ये आपण थोडी धूळ किंवा कचरा तसाच ठेवला. काय होईल? ते नीट चिकटणार नाही, बरोबर? स्लॅग इन्क्लुजनमध्ये नेमकं हेच होतं. इथे अधातू स्लॅग म्हणजे एक प्रकारची मळी वेल्डमध्येच अडकून राहते आणि जोडणीला कमकुवत करते. आणि हे टाळण्यासाठी काय लागतं? शिस्त. हो, फक्त वेल्डिंगची शिस्त. विशेषतः जेव्हा एकावर एक अनेक वेल्डचे थर दिले जातात, ज्याला आपण रन म्हणतो, तेव्हा प्रत्येक थरानंतर तो स्लॅग पूर्णपणे स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं असतं. यात थोडाही आळस करून चालत नाही. ही एक प्रक्रिया आहे जी काटेकोरपणे पाळावीच लागते. तर आता आपण बरेचसे दोष पाहिले, त्यांची कारणं आणि उपायही समजून घेतले. आता आपण या सगळ्याच्या एका मूळ तत्त्वज्ञानाकडे येऊया. कारण दोष हाताळण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत, आणि यातला योग्य मार्ग निवडणं हेच एका चांगल्या वेल्डरचं लक्षण आहे. हे दोन मार्ग कोणते? एक आहे प्रतिबंधात्मक आणि दुसरा आहे सुधारात्मक. प्रतिबंधात्मक म्हणजे काय? तर दोष होच नये म्हणून वेल्डिंगच्या आधी आणि वेल्डिंग करतानाच काळजी घेणं. हा झाला एक सक्रिय दृष्टिकोन. आणि सुधारात्मक म्हणजे काय? तर दोष तयार झाल्यावर तो दुरुस्त करायला धावणं. हा झाला एक प्रतिक्रियात्मक दृष्टिकोन. आणि आता सांगा, यातलं चांगलं काय? साहजिकच प्रतिबंध. कारण दोष झाल्यावर दुरुस्त करण्यापेक्षा तो होऊच न देणं हे नेहमीच जास्त सोपं, स्वस्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त सुरक्षित असतं. चला तर मग आपल्या या संपूर्ण चर्चेचा शेवट एका सारांशाने करूया. याला आपण एका परिपूर्ण वेल्डसाठीची ब्लूप्रिंट किंवा एक छोटी मार्गदर्शक पुस्तिका म्हणू शकतो. हा तक्ता बघा. यात आपल्या आजच्या चर्चेचा सार आहे. एका बाजूला दोष, मग त्याचं मुख्य कारण आणि त्याला टाळण्यासाठीची एक महत्त्वाची टीप. अंडरकट टाळायचा असेल तर करंट आणि वेट योग्य ठेवा. पोरोसिटी नको असेल तर पृष्ठभाग स्वच्छ करा. क्रॅक टाळायचे असतील तर धातू हळू थंड होऊ द्या. आणि स्लॅग इन्क्लुजन नको असेल तर प्रत्येक रननंतर स्वच्छता करा. हे 4 नियम म्हणजे मजबूत आणि उत्तम वेल्डिंगचा जणू काही पायाच आहे. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जो विचार करायला लावणारा आहे. आपण पाहिलं की दोष झाल्यावर दुरुस्त करण्यापेक्षा तो टाळणं कधीही चांगलं. मग हे लक्षात घेता एक चांगली गुणवत्ता देण्यासाठी वेल्डरने स्वतःला कोणती फक्त एक सर्वात महत्त्वाची सवय लावून घेतली पाहिजे? या प्रश्नावर नक्की विचार करा.